गुढीपाडव्याच्या निमित्ताने अंबरनाथ शहरात भव्य नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले। पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या शेकडो नागरिकांनी उत्साहात सहभागी होत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले। शहरातील विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण आणि भक्तिमय झालं होतं। अंबरनाथमधील हेरम मंदिर परिसरातून सकाळी लवकर या स्वागत यात्रेला प्रारंभ झाला। वेलफेअर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हुतात्मा चौकापर्यंत ही यात्रा पार पडली। ढोल ताशाच्या गजरात, लेझिमच्या तालावर आणि जल्लोषाच्या वातावरणात संपूर्ण शहर दुमदुमून गेलं। विविध सामाजिक विषयांवर आधारित देखावे आणि संदेश देणाऱ्या फलकांनी या यात्रेला विशेष आकर्षण प्राप्त झाले। महिला मंडळाच्या सहभागाने या यात्रेत अधिक रंगत आली ती विठ्ठल रुक्मिणी, दशावतार, आदिवासी संस्कृतीचे नृत्य तसेच अन्य पारंपरिक वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। या उपक्रमातून भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा आणि एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला। या स्वागत यात्रेत नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, विश्वजित करंजुले पाटील, नगरसेवक अभिजित करंजुले पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि नगरसेवक उपस्थित होते। तसेच विविध सामाजिक संघटनांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। कार्यक्रमाच्या शेवटी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी सर्व अंबरनाथकरांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देत अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकता, परंपरेची जपणूक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे सांगितले। अशा उत्साहपूर्ण वातावरणात अंबरनाथमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात आले असून नागरिकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। हेरम मंदिरापासून आपण सुरुवात केलेली आहे स्वागत यात्रेला आणि सगळे खूप सुंदर मराठमोळ्या वेशभूषेमध्ये आलेले आहेत आणि खूप नटून थटून सगळेजण आलेले आहेत आणि उत्साह बघतोय आपण। वेगवेगळ्या प्रकारचे आपण रथ बघतोय आपण आणि एक दशावतार रथ आहे, त्याचबरोबर राष्ट्रसेविका समितीचं त्यांचं पण तिथे प्रत्यक्ष चालू आहे। लेझिम पथक आहे, ढोल ताशाचं पथक आहे। खूप सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सगळे ह्या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहोत। आज पूर्ण सगळ्यांनाच मला आज शुभेच्छा द्यायच्या गुढीपाडव्याच्या। सर्वांना हे नववर्ष सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो, भरभराटीत जावो ही ईश्वराने प्रार्थना। तर ही आपली संस्कृती आहे आणि ती आपण जपलीच पाहिजे। ही परंपरा जपण्यासाठी आता हा एक प्रयत्न 25 वर्षापासून आपण हा अंबरनाथमध्ये चालू आहे आणि सर्व तरुण वर्गाला हेच आव्हान असणार आहे की जास्तीत जास्त लोकांनी याचे सामील झालं पाहिजे। आणि ही संस्कृती आपण बघतोय की सगळ्या याच्यामध्ये सुद्धा लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभागी झालेले आहेत आणि अजून सुद्धा लोकांनी सहभागी व्हावं ह्यासाठी मी आज सगळ्यांना आवाहन करते।